शिंदे फडणवीस यांनी पाळलेला भोंदूबाबा संग्राम भंडारे हा 4-5 माणसं घेऊन गेला एकट्या विकास लवांडे यांच्यावर शाई फेकायला। भंडारेमध्ये दम असता तर एकटा जायचं होतं शाई फेकायला। कदाचित भंडारेला वाटलं असेल एकटा गेलो तर विकास लवांडे 2-4 ढुंगणावर फटके मारून रिटर्न पाठवेल। वारकऱ्यांच्यात गुंड आणि मवाली घुसले आहेत याचा पुरावाच संग्राम भंडारेने दिला आहे। छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोश्यारी आणि धीरेंद्र शास्त्रीवर हीच काळी शाई टाकायची हिंमत भंडारेंमध्ये आहे का? तेव्हा बिळात लपून बसतो। लवकरच भंडारेंचाही असाच व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे वारकऱ्यांची। तो संग्राम भंडारे नावाचा एक गुंड आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या महायुती की महाशक्ती जे काय त्या सरकारने पाळलेला, तो स्वतःला कीर्तनकार वगैरे म्हणवून घेतो। त्या किशोर शिवणीकर सारखाच तो शिवणीकर स्वतःला कीर्तनकार महाराज वगैरे म्हणवून घेतो आणि रिव्हॉल्वर वगैरे बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो। भोळ्या भाबड्या श्रद्धाळू लोकांनी हरिनाम सप्ताहासाठी दिलेले करोडो रुपये त्या पिस्तुल्या महाराजानं ढापले आणि मस्तपैकी त्या पैशांमधून प्रॉपर्टी वगैरे खरेदी करून वरनं आरामात ढेकर दिला। आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दर्शनासाठी आणणार असं खोटंच त्या बीडच्या सगळ्या श्रद्धाळू लोकांना सांगितलं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून करोडो रुपये देणगी म्हणून दिले त्या सप्त्याला आणि ते खाऊन यानं पचवून टाकले। हे असले कीर्तनकार। तसाच हा दुसरा भोंदू त्या शिवणीकरचाच भाऊ संग्राम भंडारे। रिव्हॉल्वर कदाचित नसेल याच्याकडे किंवा असेल सुद्धा, आपल्याला माहिती नाही त्याबाबतची। याचं कीर्तन म्हणजे कीर्तन नसतंच, ते केवळ या सरकारच्या मुस्लिम विरोधी अजेंड्याचा एक भाग असतं। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा लाळघोटेपणा करत राहायचा कीर्तनाच्या नावाखाली, त्यांच्या पायावरती लाचारीने डोकं ठेवत राहायचं। या भोंदू कीर्तनकार आणि गुंड देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाळीव लाचार संग्राम भंडारेने आज विकास लवांडे या सच्च्या कीर्तनकारावरती भ्याड हल्ला केला आणि तोही एकट्याने नव्हे तर झुंडीने जाऊन। विकास लवांडे आळंदी परिसरात एक ठिकाणी प्रवचन करून एकटेच घरी परतत होते। त्यांना या संग्राम भंडारेने आपल्या काही गुंड सहकाऱ्यांच्या सोबत झुंडीने जाऊन धक्काबुक्की केली आणि त्यांना काळं फासलं। तू मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना? घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणार। अजून तू लवांड्या तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचं ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं, ते लवांड्या आमचं नादी लागू नको। आपल्या वैचारिक विरोधकांना एक एकट्याला असं झुंडीने जाऊन त्याच्यावरती हल्ला करणं किंवा त्यांना काळं फासणं हे या लोकांचं खास वैशिष्ट्य। यांच्यापैकी कुणामध्येही एक एकट्यामध्ये असे काही करण्याचं धाडस, असं काही करण्याची हिंमत अजिबात नसते। वारकरी संप्रदायातील मनुवादी लोकांच्या घुसखोरीबाबत विकास लवांडे मागील काही दिवसांपासून जे सातत्यानं बोलतायत ते पूर्णपणे खरं आहे, त्यात काहीही खोटं नाही। मी त्यांचं समर्थन करतो। संघ भाजपने या अशा शिवणीकर भंडारे सारख्या अनेकांना हाताशी धरून आपल्या घाणेरड्या राजकीय स्वार्थासाठी वारकरी संप्रदाय नासवला, ही अत्यंत खरीच गोष्ट आहे। नामदेव तुकारामांचे खरे संत विचार हे असले भंडारे किंवा शिवणीकर सारखे भोंदू कीर्तनांमधून आता सांगतच नाहीत। ते सांगतात तो केवळ RSS आणि भारतीय जनता पार्टीचा मनोवादी अजेंडा असतो। हा संग्राम भंडारे याच्या लाचारीवरती आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता काही काळापूर्वी, त्यातील हा काही भाग आज पुन्हा एकदा पहा। स्वतःला महाराज म्हणून घेणारा हा महोदय ST बसवरील एकनाथ शिंदेची धुळीने माखलेली प्रतिमा स्वच्छ करतोय आणि त्याचे गर्वाने व्हिडिओ टाकतो समाज माध्यमावरती। पहा, हा नमुना पहा। हा माणूस, हा महाराज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची स्तुती करताना अजिबात थकतच नाही असं दिसतंय त्याचे बरेचसे व्हिडिओ पाहताना। हे काही नमुने अगदी थोडक्यात पहा, फार काय ऐकण्यासारखं नाही परंतु अगदी थोडक्यात पहा। आमचे शिंदे साहेब तुम्ही बघा, कपाळाला गंध कायम फ्रेश, माणूस किती काम करताय। फडणवीस साहेब, पवार साहेब ही लोक महाराज लय काम करतात हो, पण चेहरे प्रसन्न आहे।
सध्या एक जोरात सुरू आहे महाराष्ट्रात ट्रेंड, देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायच्या. अरे काय केलं काय त्यांनी? ब्राह्मण जातीत जन्माला आले ही त्यांची चूक आहे. माझं बोलणं पटतंय का नाही बघा. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली. काय लावली? इकडं मराठवाड्यात पंकजाताई मुंडे आणि धनुभाऊ मुंडे तोंड पाहत होते की एकमेकाचं. 36चा आकडा होता धनुभाऊ मुंडेंचा आणि पंकजाताई मुंडेंचा. 36चा आकडा 63चा करणारा देवेंद्र फडणवीस आहे. जाऊ द्या, पंकजाताई पडली 4-5 हजार मतांनी, पण ते दोघं बहीण भाऊ एकत्र राहिले ना, भविष्यात मराठवाड्याचा विकासच आहे. पण ते समजूनच नाही घ्यायचं. एखाद्या व्यक्तिमत्वाला फक्त जर आपण अशा पद्धतीने टार्गेट करत असू ना, तर माझं मत आहे आपण जातीयवादी आहे फक्त, दुसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं प्रेक्षक हो, ऐकलं. आणि हे म्हणे कीर्तनकार. कोणत्या अर्थाने प्रेक्षक हो याच्या बोलण्यामध्ये आपल्या संत ज्ञानेश्वर माऊली किंवा संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांचे विचार दिसतात सांगा? त्या विकास लवांडे यांनी या गुंडाचा प्रतिकार का केला नाही ते मला कळत नाही. ठीक आहे की ते झुंडीत होते, 10-15 जण होते, परंतु एक सनसनीत कानफाडीत तर त्या संग्राम भंडारीच्या समोर आल्या चढवता आली असती ना. मग भले तुम्हाला त्या 10-15 जणांनी मिळून मारला असता, मार खावा लागला असता. मी स्वतःही गांधीवादी विचारांचा समर्थक किंवा गांधी विचारांचा अनुयायी आहे, परंतु उद्या माझ्या बाबतीत कुठे कोणी असा काही प्रकार करण्याचा या असल्या भाडखाऊंनी प्रयत्न केला आणि भलेही ते हल्ला करणारे तेव्हाही असे झुंडीने आलेले असले तरी त्यांच्यापैकी किमान 2-4 लोकांना तरी मी खाली लोळवेल नक्कीच. या वयात सुद्धा तेवढी मानसिक खंबीरता आणि तेवढी शारीरिक ताकद मी राखून आहे. अहिंसा कुठं पाळायची आणि कोणासमोर पाळायची याची मी माझ्यापुरती ठरवलेली काही तत्व आहेत. मी असं हे सहन करणार नाही यांची चाळे. या असल्या भिकार आणि बुद्धिदरिद्री झुंडींसमोर कसली अहिंसा पाळायची? मग भलेही त्यांची त्या हल्लेखोर गुंडांची संख्या अधिक असल्याने कदाचित मी मार खाईल त्यांचा, कदाचित मरेन सुद्धा त्यांच्या हल्ल्यात, परंतु त्याआधी त्या झुंडीतील 2-4 जणांना तरी मारेल. माजलेत हे सगळे या संग्राम भंडारे सारखे भडवे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस खात्याच्या गृह विभागाच्या सहकार्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने पोलीस खातं तुमच्यासोबत असल्याने हा तुझ्यासारख्याचा माज आहे संग्राम भंडारे. अन्यथा तुझी काय असं रस्त्यावरती अशा प्रकारची कृत्य करण्याची तुझी अवकात आहे रे? पण लक्षात ठेव, तू आणि तुझ्यासारखे सगळे भाड खाऊ, देवेंद्र फडणवीस असो किंवा ज्यांचे एसटी बसवरचे धुळीने माखलेले तू फोटो धुतोस ना, त्यापैकी कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. कायम नाही राहणार आहेत ते लोक. आणि जेव्हा ते कधी जातील तेव्हा तुझ्यासारख्या बांडगुळांचं काय होईल रे? कधी विचार करून ठेवला का या गोष्टीचा? आणि प्रेक्षक हो, ती वेळ सुद्धा काही फार लांब नाही. या संग्राम भंडारे सारखे, त्या पिस्तुल्या शिवणीकर सारखे, त्या आमदार महेश लांडगे, संजय गायकवाड, तो गोपीचंद पडळकर, तर मंत्री नितेश राणे, असे सगळे भंपक लोकच ती वेळ या फडणवीस शिंदेवरती वगैरे लवकरच आणतील. तोपर्यंत हरामखोरांनो, भंडारे किती माज करायचा तो करा.